मुंबईतल्या लोकसभेच्या 2 जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या जागेवर काँग्रेसच्या मिलिंद देवरांनी दावा केला। मात्र त्याच वेळी त्यांना शिंदे गटाने सुद्धा ऑफर दिली आहे। दुसरीकडे ठाकरे गटाच्या आणखी एका जागेवर निरुपमांनी आपणच लढणार असल्याचं म्हटलंय। हा रिपोर्ट आपण पाहूयात। मिलिंद देवरासारख्या एका नेत्याची साथ मिळाली, पक्षामध्ये यायचे जर चालू असेल तर त्यांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा। काँग्रेसचे नेते मिलिंद देवरांना शिंदे गटाकडून खुली ऑफर देण्यात आली आहे। त्यामुळे मिलिंद देवरा लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत जातील अशी जोरदार चर्चा आहे। अशा चर्चांचं कारणही तसंच आहे, कारण मिलिंद देवरा ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या दक्षिण मुंबई मतदारसंघातून इच्छुक आहेत आणि हा मतदारसंघ ठाकरे गट सोडण्यास तयार नाही। आणि आता तर मंत्री उदय सामंतांनी खुली ऑफरच दिली आहे। एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने अहोरात्र मेहनत करतात लोकांसाठी, अशा नेत्याला जर मिलिंद देवरासारख्या नेत्याची साथ मिळाली तर मुंबईमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीने शिवसेना वाढू शकते, हे माझं प्रामाणिक मत आहे। आणि मी देखील त्यांना आवाहन करेन की त्यांच्या मनामध्ये पक्षामध्ये यायचे जर चालू असेल तर त्यांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा। सध्या खासदार असलेल्या अरविंद सावंतांच्याच मतदारसंघातून 2 वेळा मिलिंद देवरा निवडून आलेले आहेत। मिलिंद देवरा हे काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे पुत्र आहेत। 2004 आणि 2009 अशी सलग 2 वेळा दक्षिण मुंबईतून ते खासदार झाले। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्रीही होते। काही दिवस आधीच त्यांनी उघडपणे ठाकरे गटानं या मतदारसंघावर दावा करू नये असं म्हणत स्वतःच्याच उमेदवारीची दावेदारी केली। कालचा गिरगावाच्या सभेत दक्षिण मुंबईच्या जागेसाठी नवा दावा करण्यात आला। तुमची काळजी, तुमची नाराजगी स्वाभाविक आहे, कारण ही जागा दक्षिण मुंबई सीट परंपरेने काँग्रेसकडे आहे। कोणीही सार्वजनिक विधाने आणि दावे करू नयेत, आणि जर एखादा पक्ष औपचारिक चर्चा पूर्ण होईपर्यंत थांबायला तयार नसेल तर काँग्रेस ही जागावर दावा करू शकते आणि उमेदवारांची घोषणा करू शकते। मला आशा आहे की आजचा हा संदेश आपल्या माध्यमातून मुंबई आणि दिल्लीतील महत्त्वाच्या लोकांपर्यंत पोहोचेल। विशेष म्हणजे महाविकास आघाडीत मुंबईतल्या 2 जागांवरून वाद दिसतोय। या दोन्ही जागा ठाकरे गटाच्या आहेत। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंतांच्या जागेवर काँग्रेसच्या मिलिंद देवरांचा दावा आहे। 2019 मध्ये उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन कीर्तिकर खासदार म्हणून निवडून आले, पण ते शिंदे गटात गेले। या जागेवर निरुपमांनी आपण लढणार असल्याचं जाहीरही केलंय। 2004 मध्ये शिवसेनेकडून निरुपम खासदार झाले। 2009 मध्ये काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून खासदार झाले। आता त्यांना उत्तर पश्चिम मतदारसंघ हवाय। हा दावा करतानाच निरुपमांनी ठाकरे गटाची ताकदही काढली। आता या मतदारसंघात ठाकरे गटाचा प्रभाव नाही असं निरुपम म्हणाले। पण मी उत्तर पश्चिम मुंबईमध्ये निवडणुकी लढणार आणि काँग्रेस पक्षातून लढणार, हा माझी विनंती आहे पक्षाकडे। असं आहे की शिवसेनेचा आता जास्ती बेस राहिलेला नाही मुंबईमध्ये। तो पूर्वीप्रमाणे ते जो सीट मागतात ते चुकीचं आहे। सध्या काँग्रेसचा एक मोठा बेस आहे आणि चांगला बेस आहे मुंबईमध्ये। यामुळे आमची अशी विनंती आहे की तुम्ही जास्ती आता काँग्रेसला डिक्टेट करू नका आणि काँग्रेसवर तुम्ही जास्ती दबाव टाकू नका। जर तुम्हाला एक इंडिया आघाडीला मजबूत करायचं आहे तर काँग्रेससाठी हा सीट सोडायला पाहिजे। म्हणजेच उमेदवारी मिळू शकत नसल्यानं मिलिंद देवरा काँग्रेसला रामराम ठोकत शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे। तर काँग्रेसच्याच निरुपमांनी उत्तर पश्चिम मुंबईतून दावा केल्यानं काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद वाढू शकतो। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.